कुंडली करदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सजयति सिंदूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तवसा राशि नाशयति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्राव्रता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिभिः देवे सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवम्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरयेत्। पहा, आपला प्रवचन सेवेचा उपक्रम चालू आहे। त्यामध्ये खरं तर आता परवाच 7 तारखेपासून आपल्या खरं तर भारत पाक युद्ध कशासाठी, तर काय झालं की अतिरेक्यांनी अन्याय केला। खरं तर तसा आपला देश कसा आहे, सहनशीलतेचा देश आहे, कुणावर अन्याय होऊ देणार नाही। ही आपली भूमी ऋषी मुनींची भूमी आहे, पवित्र भूमी। आणि ह्या पवित्र भूमीमध्ये जर अन्याय झाला तर मात्र सहन केला जात नाही, असा आपला देश आहे, सामान्य देश नाही। आणि खरं तर त्याच्यासाठी आपल्या मोदी सरकारने खरं तर योग्य तो निर्णय घेतला। बघा, भगवंताचे अवतारच कशासाठी होतात, तर धर्माला लागला। त्यांनी धर्म विचारला आणि धर्म विचारून ज्या माझ्या माता माऊल्यांचा सिंदूर पुसला गेला, त्या सिंदुराची दखल माझ्या मोदी साहेबांनी घेतली। पहा पहा किती आपला कसा देश आहे। बघा, खरं या देशाला त्रिवार वंदन, मोदी सरांना आपलं त्रिवार वंदन। बघा, आपण काय करू शकतो, नुसत्या बातम्या बघू शकतो का हो? तर आपण आपल्या परीनं सुद्धा या देशाचं ऋण आहे, हर एक मानवावर, प्रत्येकावर देशाचा ऋण आहे। बघा, तर काय केलं पाहिजे? आम्ही खरं तर एक असा महिला मंडळानं उपक्रम घेतलेला आहे की बघा कसं आहे की ज्या वेळेला आपल्या देशामध्ये कोरोना आला होता त्यावेळेला काय सांगितलं होतं की सगळ्यांनी एकतरी झाड लावा, का तर ऑक्सिजन कमी पडत होतं। त्यावेळेला आम्ही आपल्या परीनं काय करायचं, तर आम्ही काय केलं, एक तुळशीचं रोप अशी 200 रोपं लावली की किमान त्या 200 लोकांपर्यंत आपला ऑक्सिजन पुरावा, ते गावाला उपयोगी यावं, असा उपक्रम केला। आज खरं तर आपल्या देशासाठी आपण काय करू शकतो, तर आम्ही असा उपक्रम राबवलेला आहे की रोज हनुमान चालीसाचे 11 पाठ, जो 7 बार पाठ कोई कोई, म्हणून 11 पाठ रोजचे करायचे। आणि खरं तर माझ्या देशाचा कानाकोपऱ्यातून आलेला देश सेवेसाठी जो जवान आहे, त्या जवानासाठी काय करायचं, तर ती ऊर्जा पाठवायची। ही छोटंसं म्हणणं आमचं हनुमंतरायाला आम्ही साकडं घातलेलं आहे आणि संकल्प सोडून हे हनुमंतराय आम्ही आमच्या परीनं जे देशासाठी करतो ते कुठंपर्यंत पोहोचू दे माझ्या हर एक जवानासाठी। दुसरी गोष्ट म्हणजे आमचे मोदी सरकार म्हणजे रामांचा अवतार। पहा, खरं तर ज्या वेळेला अर्जुनाचं युद्ध चाललं होतं, धर्मयुद्ध चाललं होतं, पांडव कौरवांचं धर्मयुद्ध चाललं होतं, त्यावेळेला ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेस। सारथी कोण झाला होता, भगवान झाला होता। त्यामुळं काय झालं होतं की अधर्माचा नाश झाला होता, धर्माचा
विजय झाला. त्याचप्रमाणे आजही सांगते तुम्हाला, आपले जे मोदी रामांचा अवतार आहेत त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे की धर्माचं रक्षण केलं. बघा, आपल्या देशामध्ये ज्या ज्या चाली रूढी चालत आलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे जसं राम चालले, कृष्ण चालले, त्याप्रमाणे या कलियुगामध्ये आमचे मोदी साहेबांनी काय केलेलं आहे तर प्रत्येक आपल्या आपल्या सिंदुराची दखल घेतली. किती देश पवित्र आहे पहा. प्रत्येकाची अगदी लहानापासून थोरापर्यंतची जे दखल घेतो तो देव अवतार म्हणायला काय हरकत नाही. बघा, प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी लागती ते भगवंताला आवडत. यथा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदा ज्ञानाम् सृजाम्यहम्. अधर्म काय करतो की धर्माला त्रास देतो. आतंकवाद्यांनी काय केलं हो? आपलं श्रद्धास्थान असणारं अमरनाथ आणि रस्त्यामध्ये असणारा पहलगाम आणि त्याच्यामध्ये काय केलं तर हल्ला केला, निरपराध लोकांच्यावर हल्ला केला आणि ते कधीही देवाला आवडत नाही. बघा, त्याप्रमाणे आपल्या मोदी साहेबांनी काय केलं तर त्याची दखल घेऊन सिंदूर ऑपरेशन नाव देऊन काय केलं की आतंकवाद्यांना संपवलं पाहिजे. जसं भगवान रामांनी रावणाचा वध केला, कृष्णाने कंसाचा वध केला, त्याप्रमाणेच या कलियुगामध्ये काय केलं तर आतंकवाद्यांचा नाश करण्यासाठी खरं तर माझ्या मोदी साहेबांचा जन्म आहे म्हणायला काय हरकत नाही. बघा, अशाप्रमाणे आपण काय करू शकतो तर मी सांगते की आपल्या हातून, आपण गृहिणी असो किंवा साधा सरळ माणूस असो, बघा, स्त्री असा किंवा पुरुष असा, तुमच्या हातनं माझ्या हनुमंतरायाला एक साकडं घाला आणि एक वेळा हनुमान चाळीसा किंवा 11 वेळा हनुमान चाळीसा हातामध्ये जल घेऊन संकल्प करा की हे माझ्या देशाच्या सैनिकासाठी ही ऊर्जा उपयोगी होईल. ही ऊर्जा माझ्या देशाच्या पंतप्रधानाच्या साठी ऊर्जा जाऊ दे. पंतप्रधानांना माझ्या खरं तर माझ्या मोदी साहेबांना अजून आमचं आयुष्य लाभो, भरभरून आयुष्य लाभो. बघा, लाख मरो लाखाचा पोशिंदा जाऊ. किती महान या देशामध्ये आपल्या होऊन गेल्यात लोक. बघा, खरं तर माझे शिवाजीराजे सुद्धा कसे होते हो? शिवाजीराजे सुद्धा अन्यायाच्या विरुद्ध लढणारे होते. माता मावल्यांना बहीण मानणारे होते. ज्यावेळेला सैनिकांनी सुभेदाराची सून आणली राजांच्या समोर त्यावेळेला राजे काय म्हणाले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही पण सुंदर झालो असतो बनलो छत्रपती. आई बहिणीचा दर्जा देणारे माझे शिवाजीराजे. बघा, त्याचप्रमाणे मोदी सारखं. बघा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडपी किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. असा आमचे शिवाजी राजे होते, संभाजी राजे होते, देशासाठी बलिदान दिले. खरं तर आपल्या बोला भारत माता की जय, हे का नाही, हिंदुस्तान हमारा असलं हे राष्ट्र, असला हा देश, आपला पवित्र देश. खरं तर या संस्कृतीनं, आपल्या ज्या ऋषी मुनींनी घालून दिलेल्या खरं तर या संस्कृतीनं देश आपला सुसज्ज आहे आणि त्या संस्कृती पाळल्यामुळं, त्या संस्कृती जगाला माहिती झाल्यामुळं भारताची संस्कृती काय आहे म्हणून जगताचा राजा आपला भारत होऊ शकतो, सामान्य नाही. आणि अशा देशामध्ये आपला जन्म, महाराष्ट्र संतांची भूमी, अशा संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म,
आपण काय करू शकतो का नाही? एक ही ज्ञानेश्वरी आहे बघा, हा पाया घातलेला आहे. आणि या पायामध्ये काय झालेलं आहे तर आपल्याला आपलं जीवन संस्कृतीचं ज्ञान दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. खरं तर देशासाठी या आपल्या संस्कृती म्हणून सगळ्या मुलांच्याकडनं काय केलं पाहिजे आपण तर हनुमान चाळीसा म्हणून घेतली पाहिजे. बघा, आपल्या मंत्रातनी ताकद आहे, आपल्या ग्रंथात ताकद आहे, भगवंताच्या नामात ताकद आहे, भक्तीत ताकद आहे. बघा तुम्ही, एका एका मंत्रात ताकद आहे. आणि ही शक्ती, ही ऊर्जा एक सती आणि एक सत्पुरुष असेल तर गावाला ती पुण्याई ती ऊर्जा पुरली जाते, गावावरचं संकट निघून जाते. बघा, आणि जर सामुदायिक उपासना केली तर आपल्या देशाला का नाही उपयोगी पडणार? तुम्हाला माहिती आहे का, रामांचा ज्या वेळेला सेतू बांधायचा चालला होता, लंकेला जाण्यासाठी वानर सेतू बांधत होती, त्यावेळेला एक खारुताई काय करत होती की समुद्रामध्ये जायची, आपलं अंग भिजवायची आणि गडगड गडगड लोळायची आणि लोळून तिच्या पंखांना चिकटल एवढी वाळू आणून त्या सेतूमध्ये अंग झाडत होत. तिला कुणीतरी विचारले, हे खारुताई काय करतेस तू? त्यावेळेला ती म्हणते की काय सेतू बांधायचा चाललाय, प्रभू रामचंद्र माझे त्या सेतूवरून जाणार आहेत, मी काय करू शकते तर सेतू बांधण्यासाठी ही वाळू झाडते. अगं खारुताई, सेतू केवढा मोठा होणार आहे, तुझ्या पंखांना काय वाळू चिकटणार आहे? त्यावेळेला ती खारुताई इतकं गोड बोलते बघा, उत्तर देते. खारुताई म्हणते की काही नाही, सेतू बांधायच्या वेळेला माझ्या खारुताईनं सुद्धा वाळू टाकली होती, प्रभूच्या लक्षात राहील म्हणून हात फिरलेला आहे तिच्यावरनं देवाचा. भगवान जसे तळागळापासून लक्ष असतं, सगळ्यांच्यावर लक्ष असतं, तसे आमचे मोदी साहेब प्रत्येक गोष्टीवर त्यांचं लक्ष आहे, प्रत्येक संस्कृतीवर लक्ष आहे. देशोदेश फिरायला जातात, कुठली संस्कृती कशी आहे बघा. आज महाराष्ट्रामध्ये जाताना गुरुद्वारला गेले तर त्यांनी पगडी घातली. कोणत्या देशाचा आदर्श आहे ते आदर्श घेतात बघा. मी ज्या वेळेला खरं तर या मौलाना आणि मोदी साहेबांना भेटायला बोलवलं होतं आणि एक टोपी त्यांच्या समोर दिली, पण माझ्या खरं तर मोदी सरकारनं ती टोपी घातली नाही. सर म्हणाले की टोपी माझ्या गांधीजींनी घातली नाही, माझ्या शिवरायांनी घातली नाही आणि त्याचा मी अंगीकार करू शकत नाही. पण ज्या वेळेला ते मंदिरामध्ये जातात त्यावेळेला मात्र काय करतात की त्यांच्या खरं तर अंगरक्षक असतात त्यांना सुद्धा काय करायला लावतात की वारकरी पोशाख करायला लावतात. स्वतः वारकऱ्याचा पोशाख घालतात, भरभरून गंध लावतात. बघा, आपली संस्कृती काय आहे, ही देशाची संस्कृती आपल्या देशाला तर माहीत आहे, पण अनेक देशापर्यंत पोचत गेलेली आहे ही संस्कृती. आपल्याला बाहेरच्या संस्कृतीची आवड लागली आज माणसांना, पण बाहेरची संस्कृती घेण्यासारखी नाहीये. आपल्याला वाटतं की आपली मुलं इंग्लिश मिडियमला घालावी आणि इंग्लिश शिकून पुढे जावी. खरं सांगू तुम्हाला, काय माझ्या ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं, माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवे. असे झालं पाहिजे. मराठी भाषा कशी आहे हो, उच्च दर्जाची मराठी भाषा खरं तर. आणि आपण जे प्राधान्य कशाला देतो, आपण करतो काय, आपल्याला करायला पाहिजे काय. आपल्याला एक वेळा कोरोनावरनं सावध केलेलं आहे, आज आलेल्या संकटांना सावध केलेलं आहे. आपण जर हा आपला धर्म पाळला, तर काय होईल माहिती आहे का, ती ऊर्जा देशाला उपयोग येणार आहे. कुठं? देशाला उपयोग येणार आहे. बघा, म्हणून ही श्रेष्ठ आहे हो, भक्ती श्रेष्ठ आहे, संस्कृती श्रेष्ठ आहे, धर्म श्रेष्ठ आहे. इथं जातीचं बंधन नाहीच आहे, जात विचारलीच नाहीये. हिंदू म्हणल्यानंतर मारलेलं आहे बघा.
आपण सगळे हिंदू आहे आणि हिंदू धर्माची आपली संस्कृती काय, ती संस्कृती आपण जपली पाहिजे बघा. आपल्या मुलांच्यावर बिंबवली पाहिजे. खरं तर इथून पुढं येणार आहे कलियुग आहे. इथून पुढचा येणारा काळ सुद्धा अवघड आहे. आपण जर आपली संस्कृती आता जपली, आपल्या मुलांना नातवाला जर भक्ती मार्गाला लावलं, तर देशाचं भवितव्य उज्ज्वल होणार आहे. हो, आपण जाणार आहे, पण ही संस्कृती ठेवून गेलं पाहिजे. संत गेले, संस्कृती ठेवली. देव गेले, नाम ठेवलं. राजे गेले, संस्कृती ठेवली. तुमच्या आमच्यासाठी त्याचं रक्षण केलं आणि तुमच्या आमच्या समोर ठेवलं. त्याप्रमाणे आपण सुद्धा काय केलं पाहिजे, तर आपण सुद्धा या संस्कृतीचं रक्षण केलं पाहिजे. छोट्या मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे. खरं तर आपली संस्कृती ज्याला माहीत नाही त्याला माहिती करून दिली पाहिजे, सांगितली पाहिजे, त्यांच्यावर बिंबवली पाहिजे. आम्ही आज प्रवचनाला जातो, कीर्तनाला जातो, आम्ही काय करायचंय हो? आम्ही काय करायचंय? देवाची भक्ती, देवाचं नाम तर मुरवायचंच आहे, सांगायचंच आहे, अंतःकरण शुद्ध तर करायचंच आहे. तेवढं देशावर सुद्धा आपलं प्रेम पाहिजे. देव, देश अन धर्मासाठी बघा, जे काही वीर होऊन गेले, देशभक्त होऊन गेले, त्यांनी जीवन संपूर्ण देशासाठी समर्पित केले. तेही संतच हो, मुक्तीच हो त्यांना. पण जसं आपल्या संतांनी भगवत नामाचा महिमा नव्हे, त्या आत्मानंदात राहिले, तसे माझे देशभक्त एकेका खरं तर आज आपल्या देशासाठी काही जवानांनी बलिदान केले. त्या बलिदानाच्या मुखात, त्या सैनिकाच्या मुखातलं जर शब्द ऐकलं, 10 जणांनी जरी मारलं तर हिंदुस्तान हमारा है आणि भारत माता की जय ही शक्ती अंगामध्ये 10 जणांना मारण्याची येत होती. ही ताकद आहे आपल्या देशाची, ही ताकद आहे आपल्या देवाची, ही ताकद आहे आपल्या भक्तीची. आणि हे सगळं आपल्या इथे मिळतं. खरं तर इथली भूमी पवित्र. माझ्या श्रीकृष्णाने काय केलं हो? गोपी चंदन पायाची धूळ लावली. गोपींच्या म्हणजे भक्ताच्या ही भूमी पवित्र आहे. इथला कण कण पवित्र आहे. इथली हवा सुद्धा पवित्र आहे हो. तुम्हाला माहित आहे का तुकाराम महाराजांचं का बंद? पैल तो गे काऊ कोकता है, शकून गे माये सांगता है. जे शकून सांगणारे आपले पशु पक्षी, खर तर आपली झाड नव्हे नव्हे, खर तर ही सृष्टी भारतातलं सगळं पवित्र. बघा तुम्ही सांग, नद्यांमध्ये आंघोळ केली, गंगेला आंघोळ केली तर पाप धुवून जातं. त्या पवित्र नद्या, औषधी वनस्पती भगवंतानं निर्माण केलेले. संस्कृती जपायची आपल्याला, बाकी काय करायचं नाही, सगळं तयार आहे का नाही सांग. आणि ती माझ्या खरं तर मोदी साहेबांना लाखो लाखो प्रणाम, माझ्या देशाच्या सैनिकांना लाख लाख प्रणाम. ज्यांनी शहीद झाले त्यांना सुद्धा मानाचा मुजरा. पहा, खरं तर असा आपला देश आहे. मग त्यासाठी आपण, मला आजचं प्रवचन एवढ्यासाठीच करायचं आहे की जेवढी कोणी ऐकताय तेवढ्यांनी काय करा की हनुमान चालिसाचा पाठ आपल्या मुलांना देशासाठी एकतर करायला हवा रोज, देशातल्या सैनिकांसाठी. आणि तुम्ही आम्ही सुद्धा प्रत्येकानं आपल्या घरामध्ये बसून एक पाठ करा. जर सामुदायिक आपला सत्संग असेल तर सत्संगाकडून सुद्धा करवून घ्या. आम्ही ज्याप्रमाणे रोज 11 पाठ महिलांकडनं करवून घेतो, त्याप्रमाणे आपण सुद्धा देशासाठी एवढं छोटंसं कार्य करा. ही माझी सगळ्यांसमोर कळकळीची विनंती आहे. झालेली सेवा खरं तर या देशाला अर्पण, या संतांना अर्पण. बोला भारत माता की जय, बोला भारत माता की जय, बोला भारत माता की जय.